आणि आपल्या शेअर डेव्हलपमेंट आपल्या सभासदांना आपल्याला त्या ठिकाणी जागेच्या स्वरूपात आणि कर्जाच्या स्वरूपात मुंबई सारख्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष आहे आणि आपण पैसे यांना देऊ शकतो का त्या संदर्भात मी धोरण बनवलं की ज्या मुंबई जिल्हा बँकेच्या सभासद गृहनिर्माण संस्था आहेत नसतील तर त्यांना सभासद करून घेऊ त्यांच्यासाठी आपण त्या जर स्वतःच्या इमारती स्वतः पुनर्विकसित करणार असतील तर त्यांना पैसे देण्याचा निर्णय आम्ही जिल्हा बँकेला त्या ठिकाणी घेऊन टाकला आणि त्यावेळेला आम्हाला हे कसं होणार काय होणार असं 10-15 वर्षापूर्वी बोललं जायचं परंतु आज मुंबई जिल्हा बँकेकडे 1600 प्रस्ताव सेल्फ डेव्हलपमेंटचे आले आम्ही 42 प्रकरणांना कर्ज मंजुरी दिले 15 इमारती उभ्या राहिल्या लोक राहायला त्या ठिकाणी गेले हे होऊ शकतं का तर आपण करून दाखवलेलं आहे आणि मग सरकारच्या बाजूने ज्या परवानग्यांचं जंजाल होतं कारण तुम्हाला माहित आहे शासकीय अथॉरिटी किती डोक्याला ताप देतात कोणाचंही सरकार असू दे म्हाडा असो किंवा कुठलीही यंत्रणा असो अशा वेळेला राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून आपण 1 विंडो खिडकी केली म्हाडामध्ये त्या ठिकाणी आपल्या स्वयं पुनर्विकासासाठी आज सगळ्या परवानग्या त्या ठिकाणी पटापट त्या ठिकाणी मिळतात अर्थात अजून काही त्याच्यामध्ये दुरुस्त्या करायच्या गतिमान करायचं आहे परंतु ही दोन्ही कारणं आपण त्या ठिकाणी सोडवली सरकारचा राजश्रय याला मिळाला एवढा राजश्रय मिळाला की स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही गोरेगावच्या परिषदेमध्ये 18 मागण्या केल्या होत्या स्वयं पुनर्विकासाच्या संदर्भात त्यापैकी 16 शासन निर्णय घेण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आणि होय मी तुमच्या मागे आहे अशा प्रकारचा संदेश त्यांनी आपल्या हाऊसिंगमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी दिला आणि केवळ मदत करून थांबले नाही तर चारकोपला श्वेतांबरा नावाची गृहनिर्माण सहकारी संस्था आहे मी सीएम साहेबांना विनंती केली की आपण जर चाव्या वाटपाला आलात तर लोकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल की मुख्यमंत्री यांच्या पाठीशी आहे आणि हे होऊ शकतं का तर झालेलं आहे हा संदेश लोकांना जाऊ शकतो आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली राज्याचे मुख्यमंत्री कांदिवली चारकोपला आले श्वेतांबरा गृहनिर्माण संस्थेला आपण त्या ठिकाणी सभासदांना चाव्या दिल्या लोक घरात राहायला त्या ठिकाणी गेले आणि मुख्यमंत्र्यांनी जेव्हा तो फ्लॅट पाहिला त्यावेळेला ते अचंबित झाले त्यांनी संपूर्ण फ्लॅट त्याचं टॉयलेट बाथरूम हॉल सगळं जेव्हा पाहिलं त्यावेळेला त्यांनी आणखी मनाशी विचार केला की नाही हे आता मुवमेंट ताकदीनं पुढे गेली पाहिजे आणि मग त्यांनी त्याच सभेमध्ये या विषयामध्ये आणखी शासनाने काय केलं पाहिजे पैसे उपलब्ध करण्यासाठी आणखी कशा पद्धतीनं कारण आता वाढणार आहे हजारो कोटी रुपये लागणार आहे तर ते पैसे कसे उपलब्ध करायचं याचं प्रवीण दरेकर तुम्हीच आम्हाला मार्गदर्शन करा तुमच्या अध्यक्षतेखाली दरेकर समिती त्या ठिकाणी मी घोषणा करतोय आणि केवळ घोषणा करून थांबले नाही तसं नोटिफिकेशन निघालं मला त्या समितीचा अध्यक्ष केला मी संपूर्ण राज्यभर फिरलो मुंबई ठाणे पुणे त्या ठिकाणी संभाजीनगर विदर्भ मराठवाडा आणि मुंबईपेक्षा कमी प्रश्न आहेत परंतु आज पुण्यात तीच परिस्थिती आहे मुंबई सारखी ठाण्यात तीच परिस्थिती आहे जी वाढती शहर आहेत तिथे आपल्यासारख्याच समस्या आहेत हाऊसिंगच्या आणि मग त्या सगळ्या गोष्टींच्या बैठका घेतल्या अधिकारी होते हाऊसिंगचे प्रतिनिधी होते त्यातले तज्ञ होते त्यांचा सगळा सारासार एकत्रित
विचार करून माझ्या त्या अहवालाचं काम सुरू आहे. जवळपास 70-80% डॉक्टर साहेब काम पूर्ण झालंय आणि आपण एक 15 दिवसात माझा या स्वयं पुनर्विकासाच्या संदर्भातला अहवाल मी राज्य सरकारला सादर करणार आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या काही सूचना आहेत त्या सगळ्या सूचनांचा अंमलबजावणी त्या ठिकाणी करणार आहे. हे स्वयं पुनर्विकासाचा फायदा काय, तुम्ही एक 2च उदाहरण देऊ. मेहनत तर करायलाच पाहिजे, मेहनतीशिवाय काहीच मिळत नाही. आपण बघाल की सरदारिंद रोड पार्ला इथे नंदादीप नावाची सोसायटी होती. सोमपुरा आले की नाही मला माहित नाही, सेक्रेटरी त्यांचे 360 स्क्वेअर फीटाच्या घरात राहत होते. बिल्डर त्यांना साधारण 700 स्क्वेअर फीट वाढवून देणार होते. 360 ते 700 स्क्वेअर फीट पर्यंत ते माझ्याकडे आले, बोलले तुमच्या स्वयंपूर्ण विकास योजनेतून आम्हाला डेव्हलपमेंट करायचं आहे. आम्ही चर्चा केली, त्यांनी आमच्याकडे अर्ज केला, त्यांना आम्ही 40 कोटी ना किती दिले पैसे मंजूर केले. 360 ते 700 बिल्डर देणार होता, 1400 स्क्वेअर फीट मध्ये राहायला गेले. ते श्वेतांबराचे 400 स्क्वेअर फीटात राहत होते, 1100 स्क्वेअर फीटात राहायला गेले. हा फरक बिल्डर देणार आणि स्वयं पुनर्विकासामध्ये. आणि एक वेगळं समाधान मिळतं. जेव्हा मी या सोसायटीच्या चाव्या वाटपाला गेलो, त्यावेळेला माझ्या महिला भगिनी ओवाळत होत्या, त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू होते. अक्षरच्या डोळ्यातनं पाणी काढले. बोले भाऊ, आम्ही पारगाव सोडून कुठेतरी वसई विरारकडे जाणार होतो, कारण आमचं कुटुंब वाढलंय आणि या छोट्या जागेत आम्हाला राहणं शक्य नाही. आपण जर एक स्वयं पुनर्विकास आणलं नसतं तर आमची मोठी फॅमिली याच्यामध्ये अकोमोडेट झाली नसती आणि त्याच्यामुळे स्वयं पुनर्विकासाची देण आम्हाला आहे, हे आनंद त्यांच्या चेहऱ्यावर उमटत होता. आणि त्यामुळे अशा प्रकारे जर सर्वसामान्य माणसाला आनंद मिळत असेल तर याच्यात आपण आणखी पुढे गेलं पाहिजे. ही भूमिका घेऊन त्या ठिकाणी मी या विषयात आणखी काम करायला लागलो. अशा प्रकारचे आपण मेळावे घेऊन जास्तीत जास्त लोकांनी सहभाग व्हावा याचा माझा प्रयत्न आहे. बरं, स्वयं पुनर्विकासाचे फायदे काय? इथे तुम्हीच तुमचे मालक आहात. बिल्डरला विकास देता, त्या बिल्डरच्या मागे तुम्हाला पळायला लागतं. मग बिल्डर कुठेतरी एसीत बसलाय, आपला चहा पीत बसती मजा करत आपण आपला वाट बघत बाहेर स्टुलावर बसतो. इथे तुम्ही ठरवणार आहात कसा विकास करायचा. बिल्डर तुम्हाला डिझाईन प्लॅनिंग मध्ये कधीच सहभाग करून घेत नाही. बिल्डिंग कशी असेल, काय असेल, इथं तुम्ही सोसायटी ठरवता आर्किटेक्टला घेऊन, माझी बिल्डिंग अशी पाहिजे, माझी बिल्डिंग कशी पाहिजे. बिल्डरला तुमच्या गुणवत्तेशी दर्जाशी काही देणं घेणं नसतं, कारण त्याला राहायचं नसतं. त्याला तुम्हाला बांधून देऊन त्याचा फायदा घेऊन निघून जायचं असतं. इथे तुम्ही दर्जा मेंटेन करता, कारण तुम्हाला 50-100 वर्ष त्या घरात राहायचं असतं. तुमच्यानंतर तुमची नंतरची पिढी त्या ठिकाणी राहणार असते. आणि म्हणून आपण गुणवत्ता आणि दर्जा सुद्धा स्वयं पुनर्विकासामधून त्या ठिकाणी राखू शकतो. मी जर स्वयं पुनर्विकासावर दासन काय करू शकतो, त्याचे फायदे काय, कसं करायचा. परंतु आज दक्षिण मुंबईत तुमचा विषय जो आहे तो मला माहिती आहे. आपल्याकडे पागडीच्या जागा आहेत, आपल्याकडे शेष इमारतीच्या जागा आहेत, आपल्याकडे बेनामी प्रॉपर्टी आहे, आपल्याकडे ट्रस्टच्या जागा आहेत. आणि मग याचा पुनर्विकास आम्ही कसा करायचा, स्वयं पुनर्विकास या संदर्भात मुंबईमध्ये आपण अशा प्रकारच्या सभांच्या माध्यमातून अभियान सुरू केलंय. पहिला गिरगावला आमच्या श्रीधर जगतापने असाच कार्यक्रम घेतला. हजारोच्या संख्येने लोक आली होती. त्यांची गरज आहे, त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता त्या ठिकाणी आहे, ते त्या ठिकाणी दिसून येत होते. त्याच्यानंतर आपण रुपेश पाटील आले, त्यांनी डोंगरीवर त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला. तिथे प्रचंड गर्दी. आणि आज आपण चिखलवाडीत कार्यक्रम घेतोय. तुम्ही ज्या पद्धतीने उपस्थिती आहात याचा अर्थ तुमचाही प्रश्न त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे. याच्यात आपण काय करणार आहोत?
पहिलं म्हणजे ज्या पाकडीच्या इमारती आहेत त्या ठिकाणी जो मालक असेल त्याला सरकार सांगणार आहे की रेडी लेटर प्रमाणे बाबा तुझे पैसे घ्यायला तयार नसशील तर सोसायटी आम्ही रजिस्टर करू, सोसायटीच्या नावे कन्व्हिन्स करू. अशा प्रकारचा सरकार निर्णय करतोय. म्हणजे तुम्हाला मालक वेगळीच धरू शकत नाही. सेस इमारतीच्या संदर्भात सुद्धा हाऊसिंग सोसायटी रजिस्टर करा, कन्व्हिन्स आपल्या नावावर करण्यासाठी सरकार त्या ठिकाणी सांगेल कायद्यात कशा प्रकारचं आपण प्रावधान करतोय. आणि मग या सगळ्या ट्रस्ट वगैरे च्या सोसायटी विकसित करण्यासंदर्भात जो माझा अहवाल सरकारला जाणार आहे त्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला, त्याच्यावर आपण त्या ठिकाणी मार्ग काढतोय. कारण दक्षिण मुंबईत आज खरोखर अडचणीची परिस्थिती आहे. म्हणजे अक्षरशः 100 स्क्वेअर फीटात पण राहणारी लोक आहेत. कामाठीपुरात तर 70-80 स्क्वेअर फीटात राहतात, 50 स्क्वेअर फीटात लोक राहतात. त्यांचा ड्रम बीम भांडी बाहेर असतात, बाहेर खाटलं टाकून झोपतात. मग या लोकांना जर आपण सेल्फ डेव्हलपमेंट केलं तर बऱ्यापैकी मोठी जागा मिळेल. आणि मग त्यांची जे आयुष्यात नीट समाधानानं जगण्याचं जे काही असतं ते त्यांच्याही आयुष्यात त्या ठिकाणी मिळेल. अशा प्रकारच्या एका चांगल्या मानसिकतेतनं भूमिकेतनं आम्ही हे स्वयंपुनर्विकास अभियान त्या ठिकाणी गतीनं सुरू केलेलं आहे. या संदर्भात आपले जे काही म्हणणं असेल ते म्हणणं आपण लेखी स्वरूपात मला द्या. अजूनही मी एक 10-12 दिवस माझं अहवालाचं काम चालू आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांचा अंतर्भाव मी माझ्या अहवालात त्या ठिकाणी निश्चितपणे करेन हा विश्वास आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी देतो. आणि जसं अफजलपूरकर समिती होती, शासनाने नेमली होती आणि अफजलपूरकर समितीच्या माध्यमातून आज एसआरए जे दिसतंय ते अफजलपूरकर समितीचा अहवाल आला, त्यातनं एसआरएची निर्मिती झाली. सर्वसामान्य माणूस आज इमारतीमध्ये राहिला गेला. आणि मला विश्वास आहे की ज्या वेळेला माझाही दलित समितीचा अहवाल जाईल, मुंबईतला सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस हा चांगल्या इमारतीत स्वयंपुनर्विकासात मोठ्या घरामध्ये राहिला जाईल याविषयी मला पूर्ण विश्वास आहे. आत्मविश्वासाचं कारण एवढंच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे आपल्या पाठीशी ठाम उभे आहेत. जी मदत लागेल, कायद्यात बदल पाहिजे करू, सरकारने निर्णय करायला पाहिजे करू, पैसे उपलब्ध करून करायचे पैसे उपलब्ध करून देऊ. जे आपण मागतोय ते देण्याची मानसिकता राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आहे. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आता आपल्याला कोण थांबवू शकत त्या ठिकाणी नाही. मला माहिती आहे खूप पैसे लागणार आहेत. मुंबई जिल्हा बँकेला मर्यादा आहे. काही प्रकल्पांना आपण त्या ठिकाणी पैसे उपलब्ध केल्यानंतर आमच्या मर्यादा संपणार आहेत. परंतु राज्य सहकारी बँकेला पण 1,500-2,000 कोटी देण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत. आणि म्हणून राज्य सरकारने आम्ही कन्सोर्शियम फायनान्स करणार आहोत. मी या देशाचे केंद्रीय गृहमंत्री ज्यांच्याकडे सहकार खातं आहे त्या अमीरभाई शहाना विनंती केली की एनसीडीसी म्हणून आहे, नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ते पैसे त्या ठिकाणी सहकारी संस्थांना देतं, कारखान्यांना देतं. त्यांनी सुद्धा आपल्याला 1,000 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. त्याच्यात काही अटी शर्ती आहेत, त्या काढण्यासाठी सुद्धा गेल्या 15 आठवड्यात सह्याद्रीवर आले होते ते, तेव्हा मी आणि राज्याचे मुख्यमंत्री भेटून त्या ठिकाणी त्या सुद्धा अटी शर्ती काढून एनसीडीसीचा पैसा पण उपलब्ध होणार आहे. मी राज्य सरकारला सुचवलं की आपण सेल्फ डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन करा आणि त्या कॉर्पोरेशन मधनं हाऊसिंग सोसायट्यांना थेट कर्ज द्या स्वस्त व्याजदरात, जेणेकरून फिजिबिलिटी रिपोर्ट ही त्यांचा स्ट्रॉंग होईल आणि पैसेही त्यांना मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील. तेही सरकारला आपण करायला त्या ठिकाणी भाग पाडणार आहोत. या पुढे जाऊन सरकारला आपण विनंती केली की आपण सगळ्यांना सवलती देतो, सर्व समाज घटकाला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती देतो, परंतु सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस ज्या इमारतीमध्ये राहतो त्याला आपण काहीच देत नाही. मग जर त्याचं घर हे स्वप्न असेल तर आपण त्याला काय आणखी दिलासा देऊ शकतो. मी त्यांना सांगितलं
सांगितलं की 4% व्याज दरात शासनाने या संस्थांना सवलत द्यावी. म्हणजे समजा मुंबई बँक 12% देते हाऊसिंग सोसायटीला कर्ज, तर तुम्हाला 8% कर्ज मिळेल. 4% शासन तुमच्यासाठी परतावा व्याजाचा त्या ठिकाणी करणार. अशा प्रकारे जे जे म्हणून करता येईल ते आपण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. कारण शेवटी आम्ही ज्या पदावर असतो, मग बँक असेल सरकार असेल, त्याचा उपयोग हा सर्वसामान्य माणसाला झाला पाहिजे या भूमिकेतनं आम्ही त्या ठिकाणी काम करतो. मगाशी काटकर साहेब म्हणाले ते खरं आहे की आपण आपल्याला स्ट्रॉंग केलं पाहिजे. आज मी नॅशनलाइज बँकांवर टीका करत नाही, खाजगी बँकांवर टीका करत नाही, पण आपल्या सर्वसामान्य माणसांशी त्यांना काही देणं घेणं नाही. त्या मोठ्या उद्योगपतींना मल्ला बिल्ला असतात, त्यांना 7-7 हजार कोटी 5-5 हजार कोटी देतात. त्यांनी कधी गरीब माणसाला छोटं कर्ज दिल्याचं मला माहित नाही. आणि मग अशा वेळेला तुमची बँक, आपली बँक, जे कधी चेअरमनला फोन करू शकता, कधी बँकेत जाऊन भेटू शकता, त्या बँकेला ताकद देण्याचं काम तुमचं आहे. कारण तुमच्यासाठी आम्ही काम करतोय. तुमची बँक हक्काची बँक आहे. आणि म्हणून काटकर साहेब म्हणाले त्याप्रमाणे तुमचा पैसा जेवढा या बँकेत येईल तो पैसा तेवढा तुमच्यासाठी उपयोगात येईल. आपल्याला नॅशनलाइज किंवा खाजगी बँकांचे पैसे आज आपल्यासाठी उपयोगात येत नाही. शेतकऱ्यांचं कर्ज पीक असेल, राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती बँका फक्त पीक कर्जाला पैसे उपलब्ध करून देतात. या सरकारी खाजगी नॅशनलाइज बँका पीक कर्जाचा त्यांचा असणारा टार्गेट उद्देश पण पूर्ण करत नाही. आणि त्याच्यामुळे गिव्ह अँड टेक पॉलिसी पाहिजे. आपण आम्हाला ताकद द्या, आम्ही तुमच्यासाठी ताकद देऊ. अशा पद्धतीनं सहकार्याच्या माध्यमातून आपल्याला या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम करायचं आहे. या दक्षिण मुंबईत आणखी या विषयातले काही तज्ञ असतील त्यांना माझी विनंती राहणार आहे की आपण आपल्याला काय अडचणी आहेत त्या दक्षिण मुंबईमध्ये त्या लेखी स्वरूपात मला दिल्या, तर तुमच्या नावानिशी ज्या ज्या योग्य आहेत त्या शिफारशी मी माझ्या अहवालात त्या ठिकाणी सामावून घेईन, ज्याचा उपयोग पुढच्या भविष्यातल्या पिढीला त्या ठिकाणी होणार आहे. या स्वयं पुनर्विकासाचं जे धोरण येईल त्याच्यासाठी होणार आहे. आणि त्या ठिकाणचे विषय माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जी आता हाऊसिंग पॉलिसी डिक्लेअर केली त्याच्यामध्ये जवळपास अनेक आपले निर्णय त्याने त्या पॉलिसीत घेतले. परंतु त्याची अंमलबजावणी कशी करावी, मोडस ऑपरेटिव्ह कशी असेल, या सगळ्या गोष्टीचा उल्लेख माझ्या अहवालात त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून माझी विनंती की मला वाटतं 3रं-4थं शिबिर असेल, 3रं अजूनही 1-2 ज्या ठिकाणची गरज आहे अशा ठिकाणी आपण त्या ठिकाणी शिबिर घ्या. आणि या आठवड्याभरात जेवढ्या काही सूचना येतील त्या नीटपणे संकलित करून माझ्या अहवालाद्वारे त्या ठिकाणी आपण सरकारला शिफारशी करूया अशा प्रकारचं आपल्या सगळ्यांना आश्वासन देतो. मी खास आमच्या सिद्धार्थ कॉलेजचे सगळे मित्र परिवाराला मला बरं वाटलं. कारण शेवटी एखादा अभियान हातात घेतो त्यावेळेला जेव्हा आपले मित्र परिवार सहकारी झोपून देऊन काम करतात त्यावेळेला आणखी आपल्या विषयाला या ठिकाणी गती मिळते. आणि लोकांचा जो जिव्हाळ्याचा विषय आहे तो खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मार्गी लागतो. मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं म्हणजे अनेक अडचणी स्वयं पुनर्विकासात होत्या ज्याचा काटकर साहेबांनी उल्लेख केला की सहजासहजी आपण इथपर्यंत पोहोचतो नाही. आम्ही जेव्हा सेल्फ डेव्हलपमेंटला पैसे दिले आणि मागणी वाढली त्यावेळेला मी राज्य सहकारी बँकेला विनंती केली की आपण आमची पालक बँक आहात, आता लोकांचा मागणी मोठ्या प्रमाणात वाढली तर तुम्ही याला मदत करा. तर ते विद्वान लोक, हुशार लोक आपल्याला जरा कमी असतात त्यांनी आरबीआयकडे कळवलं की मुंबई जिल्हा बँक अशा प्रकारचं कर्ज सेल्फ डेव्हलपमेंटला हाऊसिंग सोसायटीला देतं, आम्हालाही द्यायचं आहे, कृपया मार्गदर्शन करावे. आता त्यांना मार्गदर्शन राहिलं बाजूला, आरबीआयने आम्हाला नोटीस पाठवली तुम्ही कर्ज द्यायचं बंद करा, रिअल इस्टेटला तुम्हाला कर्ज देता येत नाही. म्हणजे आम्ही देत होतो ते पण बंद झालं. म्हणजे हा बैल मुझे मार बोलतात असं स्वतःच ओढवून घेतलं.
परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, तेव्हा ते विरोधी पक्ष नेते होते, मीही विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता होतो, आम्ही दोघं, तेव्हा मला वाटतं शक्तिकांत दास राज्याचे आपले आरबीआयचे गव्हर्नर होते, कोविड होतं त्या काळात. मी आणि आदरणीय फडणवीस साहेब त्या ठिकाणी जाऊन देवेंद्रजी जवळपास पाऊण तास हे रिअल इस्टेटला कर्ज जात नाही, हे कर्ज सभासद असणाऱ्या हाऊसिंग सहकारी संस्थांची नोंदणी होते, त्या संस्थेला पैसे जातात. ज्यांचा अधिकार कर्ज घेण्याचा आहे, बँकेला कर्ज देण्याचं कर्तव्य आहे, याला कुठल्याही प्रकारचा प्रॉफिट मेकिंगचा उद्देश नाही. जो फायदा, नफा किंवा मोठी जागा मिळते ती सभासद स्वतःसाठी घेतात, इथे कुठल्याही विक्री करून नफ्याचा विषय नाही, असं जेव्हा त्या ठिकाणी शक्तिकांत दास आरबीआयच्या गव्हर्नरला सांगितलं, तेव्हा ते शक्तिकांतांनी नोटीस पाठवलं. ते म्हणाले, अरे देवेंद्रजी, ये तो बहुत बढ़िया स्कीम है, पूरे देश को होना चाहिए. आणि तशा प्रकारचं आज आरबीआयने संपूर्ण देशामध्ये स्वयं पुनर्विकासाला पैसे देण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला, अलाउड केला. सांगायचं तात्पर्य, अनेक अडचणी येत गेल्या, परंतु आमचा उद्देश स्वच्छ स्पष्ट होता. त्याच्यामुळे आम्ही सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी यशस्वी होत गेलो. पहिलं हाऊसिंग सोसायटीचे कमिटी यायची, बोलायचे, साहेब तुम्ही 30-40 कोटी रुपयाचं कर्ज देताय, ते आपली 10-15 कोटी नसून, मी तर 10-12 हजार 15 हजारावर नोकरी करतो आणि तुम्ही लायबिलिटी कमिटीवर देताय. आता आम्ही आमचं 10 पिढ्या आल्या तरी तुमची लायबिलिटी पे करू शकत नाही. आणि छोटी लोक कमिटी सदस्य असतात, जे सेवाभावी भावनेनं काम करतात. तर मी नंतर बोललो, अरे खरं आहे, जर 15,000 कमवणारा असेल तर तो 25-30 कोटीची लायबिलिटी का म्हणून सगळ्यांसाठी घेईल. आम्ही त्या ठिकाणी लायबिलिटी काढून टाकली, सोसायटीची डायरेक्टरची लायबिलिटी आपण काढून टाकली. कुठल्याही प्रकारची लायबिलिटी व्यक्तीच्या त्याच्यावर आपण त्या ठिकाणी ठेवली आणि त्याच्यावर ज्या ज्या अडचणी गेल्या तशा आम्ही रेक्टिफाय करत गेलो, दुरुस्त करत गेलो. आणि आज मला वाटतं एक व्यवस्थित असा आकार ही या ठिकाणी गृहनिर्माण सहकारी संस्थांची चळवळ त्या ठिकाणी आज पुनर्विकासाच्या बाबतीत आकार घेताना दिसते. आणि याच्यामध्ये आम्ही लोक ताकदीनं हिमतीनं काम एवढ्यासाठीच करतो की आज तुमचा सपोर्ट आहे, तुम्ही आज त्यासाठी पुढे येत आहे. कारण ज्यांच्यासाठी करतोय त्यांना गरज नसेल, त्यांचा सहभाग नसेल तर त्याचा उपयोग नाही. परंतु ही मुंबईकरांची गरज आहे. आज मुंबईतला सर्वसामान्य माणूस मुंबईच्या बाहेर जाता कामा नये. त्याला जर इथे स्वयं पुनर्विकासातून मोठी जागा मिळाली तर हा मुंबईकर बाहेर जाणार नाही. हा सुद्धा या मागचा उद्देश आहे. आणि म्हणून आपला मुंबईकर मुंबईत राहिला पाहिजे ही भूमिका सुद्धा यामागे आहे. आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी यामध्ये सहभाग घ्या, योग्य ते मार्गदर्शन करा. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आमचा सेल्फ डेव्हलपमेंटची टीम आहे. तुम्हाला कधी हे कसं होतं, काय करावं लागतं, पैसे कसे उपलब्ध होतात, पुढे कसं जायचं, परवानग्या कशा मिळतात, या सगळ्या मार्गदर्शन करणारी आमची टीम आपण जेव्हा सांगाल तेव्हा उपलब्ध आहे. आपल्या सोसायटीत येऊन मार्गदर्शन करायचं असेल तरी आमची टीम जाते. मला वाटतं 1000च्या वर आमची टीम लोकांच्या सोसायटीमध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन केले. म्हणजे रविवार तर त्यांचा खालीच नसतो, शनिवार रविवार 10 सोसायटीची मागणी असते. परंतु आम्ही हे सर्व करतो कारण लोकांना यातला फायदा होणार आहे आणि तो फायदा आपण सगळ्यांनी या ठिकाणी करून घ्यावा अशा प्रकारची माझी विनंती आहे. यामध्ये सरकार आपल्या पाठीशी आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या सोबत आहेत. गृहनिर्माण मंत्री, नगरविकास मंत्री असणारे एकनाथरावजी शिंदे साहेब सुद्धा आपल्या पाठीशी आहेत. अजितदादा आहेत. सरकार म्हणून सर्व लोक आपल्या पाठीशी आहेत. कारण शेवटी सरकारचं काम आपण करतोय. सरकारला घर द्यायचे. आज त्या ठिकाणी एक चांगली योजना आपण सेल्फ डेव्हलपमेंटच्या माध्यमातून देतोय आणि त्याच्यामुळे सरकार सुद्धा आपल्याला या कामी ताकद देत आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचा या मोहिमेत सहभाग राहावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या ज्या ज्या सूचना असतील त्या आगामी काही 5-10 तुमच्या प्रश्न मनातले असतील त्याची उत्तरं देईल.
त्यानंतर आपण लेखी स्वरूपात जरी आमच्या मंडळीकडे किंवा आपलं जे आपला अहवाल बनवतोय ते आमच्या समितीकडे त्यांचा फोन मेल किंवा व्हॉट्सअप या ठिकाणी देऊ त्यांच्याकडे पाठवलं तरी नीट त्याचं अवलंबन करून ज्या ज्या गोष्टी आपल्याला अहवालात घेणं आवश्यक आहे त्या निश्चितपणे या ठिकाणी घेऊ अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.